कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव. मी बालाजी विक्रम देशमुख आणि आमच्या आज नवीन जॉईनिंग झालेली आहे. नमस्कार. साहेब. नमस्कार, माझं नाव आतिश लव नायकोडी, नवीन जॉईन. खामसवाडीसाठी साहेब नवीन जॉईन झालेले आहेत. तर आज आम्ही खामसवाडीमध्ये आलो होतो. तर शेतीतलं नवीन प्रयोग शेळके साहेबाच्या इथले चालतो. साहेब आपलं जरा नाव सांगा पूर्ण. माझं नाव राजकुमार विक्रम शेळके, खामसवाडी तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. हा, तर शेतीतले नवीन प्रयोग म्हणून आपण बघतो की आता साहेबाचं 44/44 शेततळी त्याच्यापेक्षा जास्तच आहे. तर झालेलं आहे, साहेबांनी आस्तरीकरण केले. तर आता एक प्रयोग म्हणून त्यांनी पाण्यामध्ये आपले मत्स्यपालनाचा निर्णय घेतलेला आहे. तर साहेब जर आम्हाला मत्स्यपालनाबद्दल माहिती सांगा की तुम्ही सुरुवात किंवा का सुरुवात करा वाटते तुम्हाला काय? ते शेतकरी अवसर पोषकाळ चांगला झालाय म्हणून म्हणलं शेतीला काय पाण्याची तेवढी आवश्यकता पडणार नाही एवढी जास्त. याची ज्यावेळेस आवश्यकता पडेल त्यावेळेसपर्यंत आपले मशीन निघून जाईल. त्याच्यामुळं सोडलंय. त्याच्यामुळे सोडलेलं. त्याची कुठून माहिती भेटली तुम्हाला काय वगैरे? गावातल्या काही लोकांनी गावातल्या आम्ही 5-6 लोकांनी ग्रुप तयार करून त्याचा निर्णय घेतला. 7-8 लोक असतात. बरं, तर 7-8 लोकांनी खामसवाडीतल्या नवीन प्रयोग म्हणून चालू केलेलं आहे. तर विषय आम्हाला सुरुवात फक्त सांगा की तुम्हाला पहिल्या टप्प्यात माशाची आपली किती लागले सुरुवातीचे बारीक बी किंवा ती आपण याची बी 35,000 बी आणली होती. 35,000 पूर्ण शेतकऱ्यासाठी. पूर्ण शेतकऱ्यासाठी त्याच्यात मर वगैरे काय झाली का सुरुवातीच्या मर झाली थोडी, म्हणजे 1000 एक तर पिले मेले असतात. 5-10% मरीचं त्यासाठी तुम्ही आता नेट टाकली, वर नेट टाकली, त्याला किती त्याला गेले आपली 25,000. वर नेटला 35,000 तुम्ही नेट टाकलं. आता किती दिवस झाले ह्या गोष्टीला? आता 10 तारखेला 1 महिना झाला. 1 महिना झाला. परत सध्या कंडिशनला काय औषध वगैरे काही अजून औषध नाही काय सोडलेलं. तर ते पंगर मॅग्नेटचं ते सोडलेलं पाणी. ऑक्सिजन मेंटेनन्स आणि पाईप सोडलेला असायचं हवेतून ऑक्सिजन जावं म्हणून. तर अजून एक म्हणजे खाद्याचं कसं नियोजन आहे तुमचं? खाद्याचे बॅग आणलेले. एका दिवसाला 2 किलो सोडायला सांगितलं. एका दिवसाला पूर्ण ह्याच्यासाठी 2 किलो. म्हणजे टप्प्याटप्प्याने समजा तुमचं वाढेल. समजा जर 1 महिना झाला की 2 किलो, त्याच्या पुढे पुन्हा 4 किलो असं टप्पे दिलेले. ह्याचं तुम्हाला मार्गदर्शन भेटतेच म्हणायचं. पण आता भविष्यात किती दिवसांनंतर तुमचं पूर्ण होईल? तिने 8 महिन्याचा कालावधी. 8 महिन्याचा. त्याची माशाची जात कुठली आपली? रूपचंद जात आहे. म्हणजे आपल्याकडं आपल्याकडे चालणार जात. माशाची बी माहिती घेतली की कुठला चालणार आहे. चालतंय म्हणजे चांगल्या पद्धतीने. बघू शकता सुरुवात नवीन केलेली आहे. 7-8 लोकांनी शेळके साहेबांनी सुरुवात केलेली आहे. महिना झालेला आहे. सुरुवातीचा 35,000 टाकायचं. तर आता सुरुवातच आहे. त्याचं हळूहळू आपण जसं पुढच्या टप्प्यामध्ये जसं येईल तसं आम्ही येतो तुमच्याकडे मार्गदर्शन देऊ. तुमचं मार्गदर्शन देऊ तुम्ही द्या म्हणजे ॲक्च्युअल परिस्थितीनुसार. तर नवीन प्रयोगातून बघू काय काय निष्पन्न होते ते. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आल्याबद्दल धन्यवाद.